बायकोचं नातं हे फक्त एक सामाजिक बंधन नाही, तर दोन आत्म्यांचं, दोन वेगळ्या जगांचं आणि दोन आयुष्यांचं एक गूढ, सुंदर आणि कायमस्वरूपी नातं आहे. जेव्हा दोन अनोळखी व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकतात, तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल खूप काही माहीत नसतं. पण तरीही ते एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासावरच त्यांचं संपूर्ण आयुष्य उभं राहतं. हे नातं सुरुवातीला खूप गोड असतं. प्रेम, काळजी, एकमेकांसाठी वेळ, सगळं काही परिपूर्ण वाटतं. पण जसजसा काळ पुढे जातो, तसतसं आयुष्याचं खरं रूप समोर येतं. जबाबदाऱ्या वाढतात. घर, नोकरी, कुटुंब, मुलं या सगळ्यात नवरा आणि बायको दोघंही गुंतून जातात. आणि कधीकधी एकमेकांसाठी वेळ काढणंही कठीण होतं. पण खरं सांगायचं तर नातं तिथेच टिकतं, जिथे वेळ कमी असला तरी मन एकमेकांसाठी असतं. बायको ती फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते. ती त्या घराचं हृदय असते. तिच्या प्रेमानं, तिच्या सहनशीलतेनं आणि तिच्या त्यागानं घराला एक उबदारपणा मिळतो. ती स्वतःच्या भावना दडवून ठेवते. कधी थकली तरी हसते, कधी दुखावली गेली तरी शांत राहते. कारण तिला माहीत असतं, तिच्या एका अश्रूनं संपूर्ण घरावर परिणाम होतो. पण तिच्या या शांततेमागे खूप काही दडलं असतं. तिच्या मनातली वेदना, तिची स्वप्न, तिच्या अपेक्षा. त्या सगळ्यांना समजून घेणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. आणि नवरा तो बाहेरच्या जगात रोज संघर्ष करत असतो. कुटुंबासाठी, भविष्य सुरक्षित करण्यासाठी तो स्वतःच्या भावना बाजूला ठेवून फक्त जबाबदाऱ्या पार पाडत राहतो. तो कधी थकतो, कधी निराश होतो, पण तो ते दाखवत नाही. कारण त्याला माहीत असतं, त्याच्या मागे त्याचं कुटुंब उभं आहे. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये दोघंही कधीकधी एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतात. भांडणं होतात, गैरसमज होतात. कधीकधी शब्द इतके कठोर होतात की मनाला खोलवर जखम होते. पण खरं नातं तिथेच ओळखलं जातं, जेव्हा त्या जखमांवर प्रेमाचा मलम लावला जातो. नवरा बायकोचं नातं हे कधीच परफेक्ट नसतं. ते अपूर्ण असतं. पण त्या अपूर्णतेतच त्याची खरी सुंदरता असते. एकमेकांच्या चुका स्वीकारणं, एकमेकांना माफ करणं आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, हीच या नात्याची खरी ताकद आहे. आजच्या आधुनिक काळात आपण सगळे खूप व्यस्त झालो आहोत. मोबाईल, सोशल मीडिया, काम या सगळ्यात आपण इतके हरवून जातो की आपल्या जवळ असलेल्या माणसाची किंमत आपल्याला उशिरा कळते. नवरा बायकोचं नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडी समजूत पुरेशी असते. कधी तू ठीक आहेस का हा एक प्रश्न, कधी मी तुझ्यासोबत आहे हा एक शब्द आणि कधी एक छोटीशी मिठी, हीच नात्याला पुन्हा जिवंत करते. वय वाढत जातं, केस पांढरे होतात, शरीर थकतं. पण जर एकमेकांचा हात अजूनही हातात असेल, तर आयुष्य खूप सुंदर वाटतं. शेवटी नवरा बायकोचं नातं म्हणजे काय? तर ते एक असं नातं आहे, जिथे दोन माणसं एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. पण एकत्र असताना संपूर्ण जग जिंकू शकतात. हे नातं जपा. त्यात प्रेम ठेवा, समजूत ठेवा. कारण हे नातं एकदाच मिळतं. आणि जर ते हरवलं, तर पुन्हा कधीच मिळत नाही. नवरा बायकोचं नातं हे आयुष्याचं सर्वात सुंदर सत्य आहे. ते जपणं, ते समजून घेणं आणि त्यात मनापासून जगणं, हाच खरा आनंद आहे.